भारतामध्ये एक असा पर्वत आहे जिथे देवांनी हजारो वर्ष तप केलं, जिथे 33 कोटी देवतांचं अस्तित्व आजही जाणवतं आणि जिथे दिव्य प्रकाश आणि परात्पर शक्तींचे अनुभव हे हजारो लोकांना आलेले आहेत। हा पर्वत म्हणजे गिरनार। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिस्टेरियस मराठीमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात प्राचीन, शक्तिशाली आणि गूढ पर्वत गिरनार पर्वत। येथील मंदिर, ऋषींचे तप, पवित्र गुहा आणि 33 कोटी देवतांची कथा सगळं आज आपण जाणून घेणार आहोत। आता याचा इतिहास काय तर गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यामध्ये असलेला गिरनार पर्वत हा हिमालयापेक्षाही जुना मानला जातो। वैज्ञानिकांच्या मते हा पर्वत अरावली रेंजपेक्षाही प्राचीन आहे, म्हणजे किमान 350 दशलक्ष वर्ष जुना। इतिहास सांगतो की गिरनार हे ऋषीमुनींचं तपस्थान, भगवान दत्तात्रयांचे निवासस्थान, नेमिनाथ भगवंताचं मोक्षस्थान आणि अनेकार्थ धार्मिक ऊर्जेचं केंद्र आहे। गिरनारमध्ये एकूण 10 ते 14,000 वर्ष जुन्या तपकथ्या या सांगितल्या जातात। त्यानंतर गिरनार पर्वताची सर्वात प्रसिद्ध आणि रहस्यमय दंतकथा म्हणजे इथे 33 कोटी देवता या वास करतात। ही कथा स्कंद पुराण, वायू पुराण आणि अनेक जैन व हिंदू ग्रंथांमध्ये आढळून येते। कहाणी अशी आहे की देव, दानव आणि मानव या तिन्ही लोकांमध्ये संतुलन राखण्यासाठी देवानी गिरनारला आपलं ऊर्जा केंद्र बनवलं। इथल्या पर्वतकड्यांवरती आणि गुहांमध्ये देवतांची तपश्चर्या होत असे आणि म्हणूनच गिरनार पर्वतावरती एक अवर्णनीय दिव्य शक्ती आजही जाणवते। अनेक तीर्थयात्री अनुभव सांगतात की जेव्हा तुम्ही सहज उभे राहता, शरीर हलकं होऊन जातं आणि ऊर्जा प्रवाह हा आपल्याला जाणवतो। गिरनार पर्वताचं सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणजे दत्तात्रय शिखर। इथे पोहोचण्यासाठी 10,000 पेक्षा अधिक पायऱ्या चढाव्या लागतात। किंवदंती सांगते की इथे भगवान दत्तात्रय 12,000 वर्ष अखंड तपस्या करत होते। पवित्र पदुकास्थान, अजब दिव्य प्रकाश, घंटानादाचे अनोळखी इकोज आणि जगापासून वेगळी शांतता ही या शिखरावर जाणवते। इथे बसल्यावरती अनेकांना देहबाह्य अनुभव म्हणजेच मेडिटेशन ट्रान्स वगैरे झाल्याचे अनुभव येतात। आता गिरनार पर्वतावरती गोरखनाथ गुहा, अंबरकुंड, रामेश्वर गुहा आणि अनेक रहस्यमय गुहा आहेत। अनेक स्थानिक म्हणतात की या गुहांचे मार्ग हे पर्वतात आत खोल जातात। काही मार्ग आजही सील आहेत। काही गुहांमध्ये विचित्र प्रकाश, हवा अचानक थंड तर शांतता इतकी खोल की हार्टबीट आवाज सुद्धा ऐकू येतो। अशा गुहांमध्ये हजारो वर्षांपूर्वी साधू व योगी हे तप साधत असत। आता गिरनारच्या शिखरांवरती रात्री आकाशात अनोखे प्रकाश सुद्धा दिसतात। काही यात्रेकरूंनी सांगितले की ते प्रकाश दिव्य ऊर्जा रूपात खाली उतरतात। आणि अजून एक गूढ म्हणजे शिखरावर उभे राहिल्यावरती शरीर हलकं वाटतं, जे मॅग्नेटिक एनर्जी पॉईंट्स असू शकतात असं म्हटलं जातं। इतिहास, पुराण आणि विज्ञान आणि अनुभव सगळ्या एकच गोष्ट सांगतात की गिरनार पर्वत हा भारतातील सर्वात दिव्य, शक्तिशाली स्थळांपैकी एक आहे। इथला आध्यात्मिक कंप, ऊर्जा प्रवाह, तपकथा आणि देवांचं अस्तित्व आजही जगभरामध्ये लोकांना आकृष्ट करतं। मित्रांनो, गिरनार पर्वताचं रहस्य इतकं खोल आहे की ते एका व्हिडिओत सांगणं शक्यच नाही। इथे 33 कोटी देव राहतात का, हे सत्य आहे की पुराण, याचं अंतिम उत्तर आजही कोणाकडे नाही। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।